आखाती देशांमध्ये युद्ध सुरू आहे। त्याच पार्श्वभूमीवर शुक्रवारी आता पेट्रोलच्या दरात वाढ करण्यात आली। त्यामुळे येणाऱ्या काळात सर्वसामान्यांना फटका बसणार हे निश्चित झालंय। आखाती देशात युद्ध, मात्र भारताला झळ। सर्वसामान्यांच्या खिशाला पुन्हा फटका। HPCL, BPCL आणि IOCLचा धडक निर्णय। पेट्रोलचे दर सर्वसामान्यांना रडवणार का? आखाती देशात युद्ध सुरू आहे, त्यानंतर गॅस दरवाढीचा फटका सर्वसामान्यांना बसला। मात्र आता त्यात पुन्हा भर पडली आहे। मात्र याचा फटका आता थेट तुमच्या आमच्या खिशाला बसणार आहे। पेट्रोलच्या किमतीत 2 ते 2.5 रुपयांची वाढ झाली आहे। प्रीमियम पेट्रोल आता ठरलेल्या दरांपेक्षा 2 ते 2.5 रुपयांनी महाग मिळणार आहे। तर औद्योगिक वापरासाठीच्या डिझेलच्या दरात 22 रुपयांची वाढ झाली आहे। आधीच गॅसच्या रांगेत लागून थकलेल्या नागरिकांना आता पेट्रोल दरवाढीची झळ बसणार आहे। मात्र सध्या सुदैवानं सामान्य पेट्रोलचे दर जैसे थे आहे। मध्य पूर्व देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धाचा फटका शुक्रवारी भारतीय बाजारपेठेला बसला। देशातील प्रमुख पेट्रोल कंपन्यांनी प्रीमियम श्रेणीतील पेट्रोलमध्ये तब्बल 2.5 रुपयांनी आणि इंडस्ट्रियल डिझेलमध्ये तब्बल 22 रुपयांनी वाढ केली। त्यामुळे सर्वसामान्यांच्या मनात धास्ती निर्माण झाली आहे की सामान्य जे श्रेणीतील पेट्रोल आहे त्यात दरवाढ होईल का? सिलेंडरप्रमाणे याची देखील टंचाई होईल का? केंद्र सरकार टप्प्याटप्प्याने दर वाढवतील की एकदम मोठ्या रकमेनं दर वाढवल्या जातील? असे अनेक प्रश्न सर्वसामान्यांच्या मनात निर्माण झाले आहे। आता केंद्र सरकार ही स्थिती कशी हाताळते? अपरिहार्यपणे केंद्राला दर वाढवावे लागतील का, की येणं केनं प्रकारेनं दर स्थिर ठेवले जातील? याकडे साऱ्यांचं लक्ष लागलं आहे। आता येणाऱ्या दिवसात कोणत्या समस्यांना सर्वसामान्य नागरिकाला तोंड द्यावं लागतं, याकडे साऱ्यांचं लक्ष लागलं आहे। कॅमेरा पर्सन लोकेश मोहितेसह राहुल जोशी, USN न्यूज, नागपूर।